हॅलो फ्रेंड्स, डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मस्त असा सुजीचा ब्रेड घरच्या घरी मस्त असा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत। तर चला मग आता आपण ब्रेड बनवायला चालू करूया। त्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये मी अर्धी वाटी गरम दूध टाकलेलं आहे। आता यामध्ये मी काय करणार आहे, 2 चमचे साखर टाकणार आहे। त्याचबरोबर अशा प्रकारचं ड्राय ईस्ट आहे ते मी 1 चमचा यामध्ये टाकणार आहे। तर हे मी छान असं मिक्स करून घेणार आहे। आपण ड्राय ईस्ट आणि साखर छान मिक्स करून घेतल्यामुळे काय होतं, आपलं ईस्ट चांगलं फर्मनंट होतं। आता याला मी झाकण लावून 10 मिनिटं ठेवणार आहे। तुम्ही बघू शकता 10 मिनिटानंतर हे आपले ईस्ट छान फर्मनंट झालेलं आहे। मी तुम्हाला ह्याच्या आधी सुद्धा सांगितलेलं आहे की बेकिंगच्या ज्या सर्व पदार्थ आहेत ते ईस्ट फर्मनंट झाल्याशिवाय करायचं नाही। तर मी रव्याचा ब्रेड करणार आहे, त्यासाठी हे अशा प्रकारचा मी बारीक रवा घेतलेला आहे। जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तुम्ही छान मिक्सरमध्ये तो फिरवून बारीक करून घ्या। तर अशा पद्धतीने मी 2 वाटी रवा घेतलेला आहे। त्याचबरोबर 2 चमचे मिल्क पावडर घेतलेले आहे, चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि हे मी छान मिक्स करून घेणार आहे। तर आता मी काय करणार आहे, यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहे मळून घेण्यासाठी। जर आपण समजा आपलं ईस्ट फर्मनंट झाले नसेल तर गरम पाणी टाकल्यामुळे आपलं ईस्ट छान फर्मनंट होते। तर मी अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी हे मळून घेत आहे। तर तुम्हाला मी दाखवते, हे रव्याचं असल्यामुळे असं थोडं चिपचिपी असतं। आपलं मैद्याचं आणि गव्हाच्या पिठाचं एवढं चिपचिपी नसतं, तर हे थोडं जास्त चिपचिपी असतं रव्याचं पीठ, त्याच्यामुळे याला मी छान मिक्स करून घेणार। आता मी फ्लोअरवर थोडंसं तेल टाकून याला एक 5 मिनिटं छान मसळून मळून घेणार आहे। जेवढं तुम्ही छान मसळून घेशीलात तेवढा तुमचा ब्रेड छान होईल। तर आता याला मी बाउलमध्ये ठेवून वरून तेल टाकून 1 तासाभरासाठी फर्मनंट व्हायला ठेवून देणार आहे। 1 तासाभरानंतर तुम्ही बघू शकता, वाव, आपलं हे पीठ किती छान फर्मनंट झालेलं आहे हे तुम्ही बघू शकता। जर तुम्ही मोठा रवा घेतला तर तुमचं हे पीठ एवढं छान फर्मनंट होणार नाही। तर जेवढं जमेल तेवढं तुम्ही काय करा की छोटा रवा घ्या। आता याच्यामध्ये मी याची हवा काढण्यासाठी पंच मारून ह्याची आता पीठ मी छान मळून घेते 1-5 मिनटं, तुम्ही बघू शकता। तर आता मी काय करणार आहे, एक केकटिनचा घेणार आहे, याला तेल लावून मी ग्रीस करून घेणार आहे आणि याला साईडला ठेवून देणार आहे। तर अशा पद्धतीने मी हे पीठ घेऊन फ्लोअरवर आपला जेवढा केकटिन आहे तेवढ्या प्रकारचं मी लाटून घेणार आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करत मी हे करून घेणार आहे आणि राहिलेलं बाकीचं छान याला हे करून मी केक टिनमध्ये एक कपडा टाकून छान 1 तासभरासाठी फर्मनंट व्हायला ठेवून देणार आहे। तुम्ही बघू शकता 1 तासाभरानंतर आपलं किती छान मस्त असं पीठ फर्मनंट झालेलं आहे। तुम्हाला जास्त ठेवायचं असेल तर तुम्ही जास्त ठेवू शकता। मी 1 तासाभरासाठी ठेवलेलं आहे। तर OTG मी 180 डिग्रीवर फ्री हीट करायला चालू करून दिलेलं आहे। तर यावरती आपल्याला दूध हे लावून घ्यायचं आहे आणि वरून जर मला छान वाटायले म्हणून मी तीळ टाकणार आहे। तर आता मी याला OTG मध्ये 180 डिग्रीवर 15 मिनिटासाठी बेक करून घेणार आहे। 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हा आपला केक किती मस्त असा बेक झालेला आहे। तर आता आपण काय करूया, हा केक काढून घेऊया आणि याला थंड करून घेऊया। तुम्ही बघू शकता, तर अशा पद्धतीने मी याला काढून घेत आहे आणि आता मी काय करणार आहे, याच्यावर हा जो कपडा आहे याला थोडासा ओला करून मी यावर टाकून 5 मिनिटासाठी ठेवून देणार आहे। तर तुम्ही बघू शकता मी याला 5 मिनिटासाठी ओला कपडा, जास्त ओला नाही करायचा आहे आपल्याला, थोडासाच ओला करून याला 5 मिनिटासाठी ठेवून देणार आहे। 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हा आपला ब्रेड किती मस्त झालेला आहे। जर तुम्हाला बटर लावायचे असेल तर वरून तुम्ही बटरसुद्धा लावू शकता। मी बटर लावलेलं नाही आहे। तर अशा पद्धतीने मी हे ब्रेड काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपला किती सॉफ्ट असा ब्रेड तयार झालेला आहे। आणि हा खरं तर सांगायचं म्हटलं तर मला पर्सनली रव्याचा ब्रेड खूप आवडतो, गव्हाच्या ब्रेडपेक्षा मला रव्याचा ब्रेड खूप आवडतो। तर तुम्ही बघू शकता हा आपला ब्रेड किती मस्त झालेला आहे आणि किती छान स्पॉन्जी झालेला आहे। तर मी हा रव्याचा ब्रेड तुम्हाला कट करून दाखवते की हा ब्रेड आपला किती मस्त होतो। म्हणजे मैद्यापेक्षा पण हा रव्याचा ब्रेड खरंच खूप छान होतो, कारण मी तर रव्याचा ब्रेडच कंटिन्यू करत राहते। माझ्या मुलांनासुद्धा हेल्दी आहे म्हणून मी रव्याचा ब्रेडच जास्तीत जास्त करते। तुम्हाला मी स्लाइस कट करून दाखवते की आपल्या रव्याचा ब्रेड किती मस्त आणि सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे।
तुम्ही बघू शकता हा रव्याचा ब्रेड वाटतच नाही आहे. तुम्ही म्हणत असशीलात की हा मैद्याचा आहे, पण नाही, हा रव्याचा केलेला आहे. बघा किती मस्त झालेला आहे. याला जाळीसुद्धा किती छान झालेली आहे आणि किती सॉफ्ट आहे बघा. खूप सॉफ्ट होतो हा ब्रेड. तर तुम्ही बघू शकता हाही. तर अशा पद्धतीने मी सर्व ब्रेडचे स्लाईस आता कट करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. तर मी माझ्या यूट्यूब चॅनलवर मैद्याच्या ब्रेडची रेसिपी टाकलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तोही खूप छान होतो. तर अशा पद्धतीने मी सर्व हे ब्रेडचे स्लायसेस कट करून घेतलेले आहेत. मी एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते की हा आपला ब्रेड किती मस्त असा झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तर हा ब्रेड बघा किती सॉफ्ट झालेला आहे, किती मस्त झालेला आहे. तर या ब्रेडची रेसिपी तुम्ही खरंच नक्की ट्राय करा आणि कसा झाला हा मला कमेंटमध्ये सांगा. तर हा रव्याचा ब्रेड खरंच छान होतो. जर तुम्हाला करायचंच असेल तर बारीक रवा तुम्ही नक्की वापरा आणि हा ब्रेड तुमचा खूप छान होईल. तर माझ्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला जवळून दाखवते हा आपला ब्रेड किती मस्त झालेला आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा किती मस्त झालेला आहे. याला जाळीसुद्धा किती छान सुटलेली आहे आणि हा खरंच खूप सॉफ्ट होतो आणि मस्त टेस्टला तर खरंच खूप छान होतो. माझ्या मुलांना तर मी सँडविच त्याचबरोबर चहाबरोबर सुद्धाही माझी मुलं खातात. त्याच्यामुळं जर माझ्या अशा छान छान रेसिपी तुम्हाला बघायला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट